नमस्कार. मी केतकी बापट. ऑरान्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या आध्यात्मिक अनुभवांविषयी बोलणार आहे. डिव्हिनिशिंग मेथड्स काय आहेत किंवा हिलिंग मेथडॉलॉजीज काय असतात, या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी मी माझी स्वतःची छोटीशी ओळख करून देते. मी एक हिलर, काउन्सिलर, आणखीन गाईड आहे. पण ही ओळख माझी आत्ता कुठे निर्माण व्हायला लागलेली आहे. 2012च्या आधी माझं आयुष्य अगदी सामान्य होतं. शाळा, कॉलेज, नोकरी. मी बाय प्रोफेशन अकाउंटंट होते आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम केलेलं आहे. आणि 2012मध्ये माझ्या आयुष्याला अध्यात्माची जोड मिळाली. श्री अरविंद अटले माझे आजोबा आहेत. त्यांनी मला उपासना म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मला शिकवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच गोष्टी शिकले, आणखीन अनुभवल्यासुद्धा. मग ती आवड माझी तिथेच थांबली नाही. ती पुढे मी कंटिन्यू करत गेले आणि बऱ्याच गोष्टी मी शिकत गेले. मी वेगवेगळे अनुभव घेत गेले, आणखीन मला वेगवेगळे अनुभव आलेसुद्धा. आणि जशी माझी ती शक्ती वाढली, म्हणतो ना की आपण एक आध्यात्मिक शक्ती उन्नती ज्या वेळेला आपली होते, त्यावेळेला आपल्याकडे काहीतरी आल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा आपल्याला स्वतःला समजतं की आपल्यामध्ये खूप काही बदल घडला आहे. जसं हे बदल घडत गेले तसं मला अध्यात्माविषयी आणखीन ओढ निर्माण झाली. मी नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी शिकले, नंतर टॅरो कार्ड शिकले, एंजल कार्ड्स, एंजल हिलिंग म्हणजे काय, रेकी हिलिंग, नंतर थीटा हिलिंग म्हणजे काय, आणि आत्ता सगळ्यात शेवटी मोक्षपट हा जो मोठा अभ्यास आहे तो मी आत्ताच पूर्ण केला. आणि त्याद्वारे लोकांना मी मार्गदर्शन कसं करावं किंवा ॲक्च्युअल हिलिंग म्हणजे काय असतं किंवा डिव्हिनिशिंग मेथड ज्याला आपण मार्गदर्शक विद्या असंही म्हणू शकतो. आपल्याला ते ग्रह तारे जसं आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा बऱ्याच इतर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ॲक्युरेट मार्गदर्शन करू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जे काही अडथळे येतील त्याच्यावरती कशी मात करावी, या सगळ्यांविषयी मी हळूहळू तुमच्याशी बोलीनच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन पुढे मला असं वाटलं की ह्या ज्या काही वेस्टर्न कल्चर, आणखीन आपलं जे काही हिंदू कल्चर किंवा भारतीय संस्कृती आहे, ह्याची सांगड बऱ्याच गोष्टींमध्ये मला दिसली. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काय आहे किंवा अध्यात्म म्हणजे काय किंवा ह्या सगळ्या ज्या हिलिंग किंवा डिव्हिनिशिंग मेथड्स आहेत त्या काय आहेत, त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता असते. काही लोकांना शिकायच्या असतात आणि काही लोकांना असं वाटतं की ठीक आहे, इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्हाला आवडेल ऐकायला. तर त्या लोकांसाठी सुद्धा हे पुढचे व्हिडिओज असतील. आणि मला असं वाटतं की काही गोष्टी म्हणजे असतात त्या बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला लोक अगदी मनापासून ऐकतात. तर माझा हा पूर्ण पहिला फोकस असा असेल की मराठी माणसाला त्यांच्या मातृभाषेमध्ये हे आपल्याला कसं एक्सप्लेन करता येईल किंवा त्यांची क्युरिओसिटी कशी आपल्याला पूर्ण करता येईल त्यांना ज्ञानाने, हा माझा फोकस असेल. तर पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी समजतीलच. वेगवेगळे मी स्वतः हिलिंगही करते, हिलिंग क्लायंट्स घेते, रीडिंग करते. त्याच्यामध्ये मोक्षपट असा विषय आहे मोठा की तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इंट्रोड्यूस करीनच. त्याच्यामध्ये सोल जर्नी म्हणजे काय, हॉरोस्कोप आपण काढू शकतो. त्या एखाद्या व्यक्तीला जर एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत नसेल तर ती का घडत नाही, तर त्याच्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. स्वतःच्यामध्ये आपल्याला काय बदल करायला हवा ते करू शकतो. पुन्हा चक्राज म्हणजे काय, चक्रा हिलिंग काय असतं आणि आपल्या शरीरामध्ये ते चक्राज काय आपला रोल मोठा प्ले करतात ते आपण बघणार आहोत. तर डिव्हिनिशिंग मेथड्स आणि हिलिंग मेथड्स या काय आहेत, ह्याच्याबद्दल म्हणजे काय नक्की, ह्याचा डिफरन्स काय आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. डिव्हिनिशिंग मेथड्स म्हणजे ज्या आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला रीडिंग करायला मदत करतात. आणि हिलिंग मेथडॉलॉजीज म्हणजे काय, तर ज्या आपल्याला माणसाचा प्रॉब्लेम क्युअर करायला मदत करतात किंवा त्याला हील करण्यासाठी मदत करतात, त्या हिलिंग मेथडॉलॉजीज आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्यामध्ये रेकी आणि थीटा हिलिंग आणि जपवा अशा 3 गोष्टी आहेत की ज्या मी सध्या वापरते आणि शिकवते सुद्धा.
त्याच्याद्वारे आपण हिलिंग कसं करायचं आणि लोकांना मी हीलही केलेलं आहे. त्यामध्ये पुढच्या आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण भेटतच राहू. आणखी नवीन नवीन मी विषय तुमच्याकडे घेईन. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही स्पेसिफिक एखाद्या गोष्टीसाठी माहिती हवी असेल किंवा शिकायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये ते मेन्शन करा. मी नक्की त्या गोष्टींवरती व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.